हे बल्लाळेश्वर मंदिर अष्टविनायक क्षेत्रापैकी एक महत्त्वाचे क्षेत्र म्हणून समजले जाते। पण तुम्हाला माहितीये का, हे जे मंदिर बल्लाळेश्वर मंदिर आहे ते एका भक्ताच्या नावाने ओळखले जाते। तर आपण ते जाणून घेऊया, बल्लाळेश्वर म्हणजे कोण। तर कल्याण नावाचा इथे पूर्वी व्यापारी राहत होता। त्याचा मुलगा बल्लाळ हा एक मित्रांना घेऊन एक शिळा होती, त्याला गणपती समजून तो पूजत होता। पण त्याच्या वडिलांना ते आवडत नव्हतं। पण एक दिवशी काय झालं, त्याला मारलं खूप आणि झाडाला बांधून ठेवलं। पण तरी सुद्धा त्याने गणपती बाप्पाचं नामस्मरण काही सोडलं नाही, तो नामस्मरण करतच राहिला आणि त्याला गणपती बाप्पा प्रकट झाले। नंतर त्याच्या इच्छेनुसार गणपती बाप्पाने अंशरूपाने इथेच स्थान घेतले, अशी आख्यायिका आहे। त्यानंतर 1760 मध्ये हे मंदिर श्री फडणवीस यांनी हे मंदिराचं रूपांतर एका दगडी मंदिरामध्ये केलं। त्यानंतर तुम्ही पाहिलं असेल, मंदिराच्या बाहेर भली मोठी घंटा आहे। ती घंटा श्री चिमाजी अप्पा पेशवे यांनी वसईच्या विजयाचं एक चिन्ह म्हणून तिथे अर्पण करण्यात आली या बल्लाळेश्वर मंदिराला। तर आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे, मंदिरामध्ये प्रवेश करण्याच्या आधी छोटं मंदिर लागतं, ते म्हणजे धुंडी विनायकाचं मंदिर। हेच मंदिर म्हणजे जे बल्लाळाने नामस्मरण करून गणपती बाप्पांना प्रसन्न करून घेतलं